सर्वांना श्री स्वामी समर्थ. हॅलो, मी वैशाली. खूप दिवसातून मी लाँग लिव्हला निघाले. का ते पुढे तुम्हाला कळेलच. येऊन बघते तर काय, या दोघांनी गावभर पसारा केला होता. लहान मुलं म्हटल्यावर एवढं तर चालणारच. किचनमध्ये आत्या आणि मम्मी स्वयंपाक करत होते. ऑलमोस्ट सगळा स्वयंपाक झाल्यातच जमा होता. इकडे मी खूप एक्सायटेड होते. माझ्या ट्रायपॉडचं अनबॉक्सिंग करून जॉईन करत होते. ते झाल्यावर आम्ही पॅकिंगला बसलो. पॅकिंग म्हटल्यावर तुम्हाला प्रश्न पडला असेल, कसलं पॅकिंग, काय वगैरे. हो, माझ्या भावाची एंगेजमेंट आहे. नवरी मुलीला आम्ही जे काही सामान घेतलं होतं ते पॅकिंग करायला बसलो होतो. आम्हाला एकच धाकधूक होती की आम्ही केलेलं पॅकिंग नवरी मुलीला आवडेल की नाही. नंतर कंटाळा आल्यावरती वहिनीसाहेब खाली गेल्या आणि चहा बनवला. चहा पिऊन आम्ही पुन्हा पॅकिंगला लागलो होतो. ताई आणि भाऊजी आम्हाला मदत करत होते. इकडे गोल्याचं तर भलतंच काहीतरी कोपऱ्यात जाऊन एकटाच खेळत होता. त्याला त्याची खेळणी शेअर करायला आवडत नाही. मी चेहऱ्याला फेसपॅक लावून घेतला. सुकल्यानंतर चेहरा फेसवॉश करून घेतला. बाहेर येते आणि बघते तर काय, मम्मीने लावलेल्या झाडांना अतिशय सुंदर अशी फुलं आली होती. आत आले, बघते तर काय, नवरदेव फोनवरती. हे दोघं त्याला वैतागले होते. वरती श्रीदादा सर्व लहान मुलांना दारं खिडक्या लावून मस्त असं भूतावरची गोष्ट सांगत होता. हे दोघं खूप मन लावून त्याची गोष्ट ऐकत होते. अनइंटरेस्टेड पर्सन असा हा फिरत होता. त्याला काहीही इंटरेस्ट नव्हता ऐकण्यात. नंतर नवरदेव मस्त मेहंदी लावून घेत होता. इकडे यांची पॅकिंग काही संपतच नव्हती. गोल्या सायकल सोडत नव्हता. अंधार झाला, जेवायला बसलो. आजोबा आल्यावरती मुलांना काही जोरच चढतो. नंतर आम्हाला यांना हेअरकटसाठी घेऊन जायचं होतं. सलूनला गेलो. गोल्याला हेअरकटसाठी बसवलं. गोल्या जराही रडला नाही. शांतपणे हेअरकट करून घेत होता. कारण त्यालाही सुंदर दिसायचं होतं एंगेजमेंटला. नंतर मध्ये मध्ये तो मान वर करत होता, उठून बसत होता आणि बघत होता. त्याचं झाल्यानंतर चिवचा नंबर होता. चिवने मनाची तयारी केली होती. नेहमी रडणारी मुलगी आज एवढी शांत बसून हेअरकट करून घेत होती. कारण तिलाही एंगेजमेंटला छान दिसायचं होतं. कसा वाटला माझा ब्लॉग?